नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मीची राहील सदैव कृपा, धनसंपत्तीची होईल भरभराट. चला तर मग पाहूया होळीच्या दिवशी कोणत्या अशा वस्तू आहेत. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी 5 वस्तू घरात आणणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच आपलं भाग्य उजळतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार होळीचा 2025 सण हा आनंद, सुख, समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी लोक आपापसातील हेवेदावे, मतभेद विसरून पुन्हा एकत्र येतात. यामुळेच आपण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहतो. होळी 2 दिवशी साजरी करतात. पहिला दिवस असतो तो म्हणजे होळीचा आणि दुसरा दिवस असतो धुलीवंदनाचा. त्यानुसार यंदा होलिका दहन 13 मार्च रोजी आहे आणि धुलीवंदन 14 मार्च रोजी असणार आहे. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी 5 वस्तू घरात आणणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच आपलं भाग्य उजळतं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. पिवळ्या रंगाचं कापड किंवा हलकुंड. वास्तुशास्त्रानुसार हळदीला शुभ मानलं जातं. तसेच हळदीला शुभ कार्याचं आणि लक्ष्मी नारायणाचं प्रतीक देखील मानलं जातं. मान्यतेनुसार पिवळा रंग हा धनसंपत्तीला आकर्षित करणारा रंग मानला जातो. जर तुम्ही होळीच्या आधी घरी हळकुंड आणून त्याला पिवळ्या कापडात बांधून पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्यास भरपूर लाभ मिळतो. हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. दुसरी वस्तू चांदीचा कासव. वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या कासवाला स्थिरता आणि आर्थिक वृद्धीचा संकेत मानला जातो. त्यामुळेच होळीच्या आधी घरात कासव आणून तो आणणं शुभ मानलं जातं. कासव घरात आणून तो उत्तर दिशेला ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, तसेच घरात धनसंपत्तीचं आगमन होतं. श्रीयंत्रधन. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा जर तुमचं काम नीट होत नसेल तर तुमच्या घरात तुम्ही श्रीयंत्रधन ठेवू शकता. हे यंत्र तुम्ही होळीच्या 1 दिवस आधी आणून पूजा केल्यानंतर घरात लावू शकता. तसेच या यंत्राला तुम्ही घराच्या उत्तर दिशेला लावावं. असं केल्यास सर्व समस्या दूर होतात. गणरायाची मूर्ती. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या सर्वांनाच माहीत आहे की घरात लक्ष्मी गणेशाची प्रतिमा ठेवणं फार शुभ मानलं जातं. यासाठीच होळीच्या आधी तुम्ही गणरायाची प्रतिमा आणून त्याची विधिवत पूजा करा आणि मूर्तीला मंदिरात स्थापन करा. असे केल्यास देवी लक्ष्मी आणि गणपतीची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा प्रकारे आपण पाहिलं की होळीच्या आधी या वस्तूची खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण देवी लक्ष्मीची राहील सदैव कृपा आणि धनसंपत्तीची होईल भरभराट. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.